मध्ये आपण TRTIचा जो रिझल्ट लागलेला आहे पोलीस भरतीचा, तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना जो आपला रिझल्ट आहे तर तो कशा पद्धतीने चेकआउट करायचा किंवा आपल्याला किती स्कोअर झालेला आहे तर ते सुद्धा माहीत नाही. तर त्याप्रमाणे आपल्याला जे पर्सेंटेज वगैरे आहे तर ते आपल्याला किती आहे आणि त्यानुसार आपली जी मेरिट लिस्ट आहे तर ती कुठे लागलेली आहे किंवा कोणत्या पेजमध्ये आपल्याला जनरल मेरिट लिस्ट आहे तर त्यांच्यात नाव चेकआउट करायचे किंवा वुमेन मेरिट लिस्ट आहे तर त्यांच्यात चेक करायचे किंवा वेटिंग लिस्टमध्ये चेक करायचे, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर या ठिकाणी मी जो नंदुरबार जिल्ह्यासाठी मेरिट लिस्ट आहे तर ती या ठिकाणी स्पेशल पाहणार आहे, कारण यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे जे जास्तीत जास्त विद्यार्थी आहे तर त्यांचं त्या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि वेटिंग लिस्टवर आहे. तर या ठिकाणी आपण जे प्रसिद्धीपत्रक आहे तर ते या ठिकाणी पाहू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी CET जी एक्झाम आहे तर ती दिलेली आहे तर त्यात जनरल मेरिट लिस्ट आहे तर तिथे आपण या ठिकाणी पाहू शकतो. ज्यांना 69% किंवा 69%पेक्षा जास्त त्या ठिकाणी पर्सेंटेज मिळालेले असणार तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जी जनरल मेरिट लिस्ट आहे तर त्यांच्यात तुमचे जे नाव आहे तर ते त्या ठिकाणी आपण पाहायचे आहे. आणि त्यानंतर जे लेडीज महिला असेल तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक्झाममध्ये आपल्याला 30 मार्कपेक्षा आपल्याला जास्त त्या ठिकाणी जे पर्सेंटेज आहे तर ते मिळालेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी वुमेन मेरिट लिस्ट आहे तर ती चेकआउट करायची आहे. आणि त्यानंतर आपण जर रिझर्वेशनमध्ये असाल अनाथ वगैरे तर ते त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीने जी आहे तर ते आपले नाव चेकआउट करू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 69%, 30% आणि 1% अशा पद्धतीने जे रिझर्वेशन आहे तर त्यांच्यात त्या ठिकाणी जे 17,118 ज्या पोस्ट आहे पोलीस भरतीच्या तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जी मेरिट लिस्ट आहे तर ती लावलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला नंदुरबार जिल्ह्यासाठी जी मेरिट लिस्ट आपल्याला चेक करायची असेल तर जे पेजेस आपल्याला दिलेले आहेत तर त्यात आपल्याला 690पर्यंत जी पेज आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी चेकआउट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जो पेज नंबर आहे तर तो 689 आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो जिल्हा आहे तर तो नंदुरबार दिलेला आहे. आणि ज्यांना 69% किंवा 69%पेक्षा जास्त आहे तर त्यांचे जे नाव आहे तर ते या जनरल मेरिट लिस्टमध्ये लागणार आहे. तर यामध्ये ठिकाणी आपण पाहू शकतो जी जनरल लिस्ट आहे तर ती 1013पर्यंत जे 84% दिलेले आहे तर तिथपर्यंत जे जनरल लिस्ट आहे तर त्यांची जी कट ऑफ आहे तर ती मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी जे वुमेन मेरिट लिस्ट आहे ज्यांना 30% किंवा 30%पेक्षा जास्त मार्क असेल किंवा टक्के असणार तर त्यांचे वुमेन मेरिट लिस्टमध्ये त्या ठिकाणी जे नाव आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळणार. तर अशा पद्धतीने जर आपण नंदुरबार जिल्ह्यातील जे नाव आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जी पुढची लिस्ट असणार ती अनाथसाठी असणार आणि त्यानंतर आपली जी जनरल वेटिंग लिस्ट असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने जी लिस्ट आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी चेकआउट करू शकतात. आणि ज्यांचे PDF मध्ये नाव वगैरे नाही, वेटिंग लिस्ट असेल तर त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी बाकीचे जे विद्यार्थी आहे तर ते त्या ठिकाणी जॉईन झाले नाही तर तुमच्यासाठी सुद्धा जी वेटिंग लिस्ट आहे तर ती ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आपले जे सिलेक्शन झालेले आहे तर त्यानंतर आपली पुढची प्रोसेस काय असणार आहे म्हणजेच इन्स्टिट्यूट सिलेक्शन वगैरे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अपडेट आपण देत राहतो. तर नवीन आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही तर आपला जो चॅनल आहे तर तो नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि